तळोद्यात शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांची चर्चा। तळोदा येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्गा शिवसंवाद यात्रेची सुरुवात झाली। कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीनाक्षी कांबडी, शीतल म्हात्रे, संजना घाडी, राजश्री पाटील, आमदार आमशा पाडवी, जिल्हा प्रमुख गणेश पराडके, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेविका प्रतीक्षा दुबे, गौतम जैन आदी जण उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मात्र तळोदा नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी तसेच अनिता परदेशी, कपिल कर्णकार, नगरसेवक नदीम बागवान, मोनिका माडी आणि हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी यांच्यासह अनेक विविध पदाधिकारी कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याने पक्षातील अंतर्गत नाराजीची चर्चा रंगली आहे। तळोदा पालिका निवडणुकीत शिवसेनेने सोबळावर लढत 6 नगरसेवक निवडून आणले होते। निकालानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मतभेद निर्माण झाले होते। सध्या काही विकास कामांच्या ठेक्यावरूनही पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर संवाद यात्रेतील गैरहजेरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। विशेष म्हणजे यात्रेला दांडी मारलेल्या नगरसेवकांनी अलीकडेच आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत झालेल्या स्ट्रॉंग रूमच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्यामुळे स्थानिक राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। तळोद्यातील शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे।